आयुष्यामध्ये आपल्यासोबत ज्या काही गोष्टी घडतात त्या प्रत्येकच वाईट असतात असं नाही, पण आपण उगाचच विचार करत बसतो, हे माझ्यासोबत का झालं असेल आणि हे नेहमी माझ्यासोबतच का होते. पण त्यामधून काय चांगला धडा शिकायला मिळाला याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. कधी कधी काही गोष्टींमुळे एवढा चांगला धडा आपल्याला मिळतो की आपलं आयुष्य बदलायला सुद्धा त्याची मदत होते. म्हणून उगाचच खोलवर जाऊन कुठल्याही गोष्टीचा विचार करत बसू नका. त्यामधून काय शिकायला मिळते त्याकडे लक्ष द्या आणि आपल्या कामाला लागा. आयुष्य खूप सुंदर आहे, त्याला नक्कीच उज्ज्वल बनवा. आता सायंकाळच्या जेवणामध्ये मी बनवत आहे मसाला भात आणि कढी. आता मसाला भात आमच्या घरी बनवण्यासाठी आम्हाला कोणत्याही सीझनची गरज नाही, म्हणजे उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा हिवाळा असो, मग ते भाजीचं व्यवस्थित असो किंवा नसो असो, कुठलंही जुगाड लावून आम्ही मसाला भात बनवतो, कारण घरी आवडतोच एवढं. आता इथे फ्रोजन मटार न वापरता वाळलेले जे वाटाणे असते त्याला मी भिजत घातले होते 3 ते 4 तास आणि त्यानंतर या मसाला भातामध्ये वापरलेला आहे. कारण घरातनं माझ्या मिस्टरांना असो किंवा मग निर्मईला असो मसाला भात आणि कढी खूप जास्त आवडते, म्हणून अधामधात आठवड्यातून एकदा तरी कंपल्सरी आमच्याकडे बनतो. आता एकीकडे मी मसाला भात बनवला, दुसरीकडे कढीसुद्धा झाली आणि व्हिडिओच्या मागचा जो काही पसारा असतो किंवा व्हिडिओ बनवायसाठी जे काही जुगाड असते ना ते आवरायला घेतलं. तेवढ्यात माझा कुकरसुद्धा झाला आणि मस्त असा मसाले भात कढीसुद्धा रेडी झाला. आणि त्यानंतर म्हटलं आता जो काही ट्रेंड सुरू आहे तो ट्रेंड थोडा करून बघू आणि इथे तेच ट्राय केलं. चला, व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा.